श्री स्वामी समर्थ. नमस्कार मकर राशीच्या जातकांना 21 ते 26 एप्रिल 2026 या काळात तुमच्या आयुष्यात असे काहीतरी घडणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. गुरुजी सांगतात की ह्या 6 दिवसात नशिबाचे चक्र इतक्या वेगाने फिरणार आहे की तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. ग्रहाची एक अशी रहस्यमय युती होत आहे जी गेल्या कित्येक वर्षात झाली नव्हती. तुमच्या कुंडलीत दडलेलं एक मोठं गुपित आता उघड होणार असून एका अशा व्यक्तीचा तुमच्या आयुष्यात प्रवेश होणार आहे जो तुमचे संपूर्ण भविष्य बदलून टाकेल. सावध राहा, कारण नियतीने तुमच्यासाठी काय वाढून ठेवलं आहे हे समजतात तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. मकर राशीच्या जातकांना तुम्हाला कदाचित वाटत असेल की सर्व काही शांत चाललं आहे, पण गुरुजींच्या मते ही वादळापूर्वीची शांतता आहे. तुमच्या धनस्थानावर आणि नशिबाच्या घरावर अशा काही शक्तीचा प्रभाव पडत आहे जो तुम्हाला एका रात्री शून्यातून विश्वात नेऊन उभा करू शकतो. एखादी जुनी विसरलेली गोष्ट किंवा एखादा रखडलेला करार अचानक समोर येईल आणि तुम्हाला आश्चर्याचा मोठा धक्का बसेल. पण लक्षात ठेवा, हे यश मिळवण्यासाठी तुम्हाला एका विशिष्ट परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. ही संधी तुमचे स्वप्न पूर्ण करेल की तुम्हाला नवीन संकटात टाकेल हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ग्रहाच्या या गूढ हालचालीकडे बारीक लक्ष द्यावं लागेल. मकर राशीच्या जातकांना या आठवड्याच्या मध्यभागी तुमच्या घरात आनंदाची बातमी येईल की एखादी जुनी टांगती तलवार पुन्हा सक्रिय होईल. गुरुजी स्पष्टपणे सांगत आहेत की मंगळ आणि शनीची ही युती मकर राशीसाठी अत्यंत भयंकर शुभ ठरणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला एक गुप्त अट पाळावी लागेल. तुमच्या आरोग्याच्या बाबतीत आणि शत्रूच्या चालीबाबत एक असा सस्पेन्स निर्माण होणार आहे जो 26 एप्रिल पर्यंत तुम्हाला अस्वस्थ करून सोडेल. जे लोक तुम्हाला कमी लेखत होते तेच आता तुमच्या समोर नतमस्तक होताना दिसतील. पण या सगळ्या मागे नक्की कोणाचा हात आहे? तुमचे नशीब पालटणारी ती खुशखबरी नेमकी काय आहे हे पाहणे खरोखरच थरारक ठरणार आहे. मकर राशीच्या जातकांना 21 ते 26 एप्रिल 2026 या काळात अवकाशात अशा काही हालचाली होत आहेत ज्या पाहून भल्या भल्या ज्योतिषांच्या भुवया उंचावल्या आहेत. गुरुजी सांगतात, तुमच्या कुंडलीत तब्बल 30 वर्षांनंतर एक असा महायोग जुळून येत आहे जो तुमच्या आयुष्यातील गरिबीची आणि दुःखाची मुळे उकडून फेकण्यासाठी सज्ज झाला आहे. तुमच्या तृतीय भावात बसलेला शनी आणि त्याला मिळणारी मंगळाची आक्रमक साथ ही साधी घटना नाही, हे तुमच्या भाग्योदयाचे संकेत आहेत. पण सावधान, जेव्हा नशीब इतक्या मोठ्या प्रमाणात पालटते तेव्हा काही अदृश्य शक्ती तुमच्या मार्गात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात. तुमच्या सोबत नक्की काय घडणार आहे हे रहस्य काळच उघड करेल. मकर राशीच्या जातकांना गुरुजींच्या मते देवगुरु बृहस्पतीची 6व्या स्थानातील उपस्थिती आणि त्यांची तुमच्या धनस्थानावर पडणारी ती तीक्ष्ण नजर हा योगायोग नसून नियतीने रचलेला एक मोठा प्लॅन आहे. तुमच्या आयुष्यातील तो एक बंद दरवाजा आता उघडणार आहे ज्याची चावी तुम्ही अनेक वर्षापासून शोधत होता. ग्रहमानाचा हा असा काही खेळ सुरू आहे की तुमचे शत्रूच आता तुमचे मित्र बनून तुम्हाला यश मिळवून देण्यासाठी मदत करतील. पण या बदलाच्या वेगात एक मोठी अट दडलेली आहे. जर तुम्ही 23 एप्रिलच्या एका विशिष्ट मुहूर्तावर चूक केली तर हातात आलेली संधी वाळूसारखी निसटून जाऊ शकते. नशिबाची ही गुंतागुंत तुम्हाला कुठे नेऊन जाणार? मकर राशीच्या जातकांना गुरुजींच्या शब्दाकडे कान देऊन ऐका. या आठवड्यात तुमच्या उंबरठ्यावर आनंदाचे तोरण बांधले जाणार आहे, पण या आनंदाच्या मागे एक गूढ शांतता दडलेली आहे. तुमच्या घरात मंगल कार्य, विवाह किंवा गृहप्रवेश योग इतक्या अचानक येतील की तुम्हाला तयारीला वेळही मिळणार नाही. कौटुंबिक सुखाचा हा काळ असला तरी गुरुजी इशारा देत आहेत की तुमच्या हसऱ्या चेहऱ्यामागे जळणारे काही डोळे तुमच्या
प्रश्न त्यात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू शकतात. घरामध्ये एकीकडे उत्साहाचे वातावरण असताना दुसरीकडे एखाद्या जुन्या नातेवाईक अचानक आगमन तुम्हाला चक्रावून टाकेल. हा पाहुणा आनंदाची बातमी घेऊन येणार की एखादे जुने गुपित उघड करणार? मकर राशीच्या जातकांना सामाजिक जीवनात तुमचा दबदबा इतका वाढणार आहे की कालपर्यंत तुमच्याकडे दुर्लक्ष करणारे लोक आज तुमच्या भेटीसाठी ताटकळत उभे राहतील. शुक्र पंचम भावात असलेल्या तुम्हाला एखादी अशी सरप्राईज गिफ्ट किंवा मूल्यवान वस्तू मिळू शकते ज्याचा तुम्ही विचारही केला नव्हता. जुन्या मित्राशी होणारी भेट केवळ गप्पापुरती मर्यादित नसेल तर त्यातून तुमच्या भविष्यातील प्रगतीचा एक गुप्त मार्ग मोकळा होणार आहे. पण लक्षात ठेवा, या प्रसिद्धीच्या झोतात तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी सार्वजनिक होण्याची भीती आहे. सामाजिक प्रतिष्ठा जपताना कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवायचा हे गुरुजीकडून नीट समजून घ्या. मकर राशीच्या जातकांना करिअरच्या मैदानात आता असा भूकंप होणार आहे जो तुमच्या विरोधकांना कायमचं शांत करून टाकेल. गुरुजी सांगतात तुमच्या कर्माचा हिशोब करण्याची वेळ आली आहे. नोकरीमध्ये ज्या बढतीची तुम्ही अनेक वर्षापासून वाट पाहत होता ती अचानक तुमच्या हातात येईल. पण त्यासोबत एक अशी जबाबदारी येईल जी तुमची झोप उडवून टाकेल. वरिष्ठाच्या नजरेत तुम्ही हिरो ठरणार की एखाद्या मोठ्या षडयंत्राचे शिकार होणार हे तुमच्या एका निर्णयावर अवलंबून आहे. पगारवाढीच्या बातम्या कानावर येतील पण त्याचवेळी ऑफिसमधील एखादी गुप्त चर्चा तुमच्या कानावर पडेल जी तुम्हाला सावध राहण्याचे संकेत देईल. मकर राशीच्या जातकांना व्यापाराच्या जगात तुम्ही या आठवड्यात सुलतान बनणार आहात. बुधाची कृपा तुमच्यावर अशी बरसत आहे की कमी गुंतवणुकीत तुम्हाला अनपेक्षित आणि अफाट नफा मिळेल. पण सावधान, व्यापारात कोणतीही भरभराट काही लोकांच्या डोळ्यात खुपणार आहे. नवीन करार करताना किंवा कोणाला पैसे उधार देताना 100 वेळा विचार करा, कारण या काळात झालेली एक छोटीशी चूक तुमच्या मोठ्या नफ्याला गळती लावू शकते. गुरुजींच्या मते एखादा जुना रखडलेला व्यवहार अचानक मार्गी लागेल आणि तुम्हाला धनलाभाचा असा धक्का बसेल की तुमच्या नशिबावर विश्वास बसणार नाही. व्यापारातील हा सस्पेन्स 26 तारखेला एका मोठ्या धमाक्याने संपणार आहे. मकर राशीच्या जातकांनो 21 ते 26 एप्रिल या काळात तुमच्या प्रेमजीवनात अशी काही इलेक्ट्रिक बदल होणार आहेत जो तुम्हाला तुमच्या 7व्या आसमानावर घेऊन जाईल किंवा खोल विवरात टाकेल. गुरुजी सांगतात पंचम भावात बसलेला शुक्र तुमच्या आयुष्यात एका अशा व्यक्तीची चाहूल घेऊन येत आहे जी तुमच्या नशिबाशी जोडलेली आहे. जर तुम्ही सिंगल असाल तर सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा एखाद्या प्रवासात अचानक कोणाशी तरी सूत जुळेल. पण सावधान राहा, हे प्रेम आहे की केवळ एक भास? तुमच्या लव्ह लाईफमध्ये एक असा सस्पेन्स निर्माण होणार आहे जो तुम्हाला रात्रभर जागवायला मजबूर करेल. मकर राशीच्या जातकांनो आर्थिक बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी जॅकपॉट ठरू शकतो. गुरुजी सांगतात तुमच्या धनस्थानावर ग्रहाची अशी काही मेहरबानी होणार आहे की अचानक पडलेला पैसा तुम्हाला श्रीमंतीच्या शिखरावर नेऊन ठेवेल. जुनी गुंतवणूक, वडिलोपार्जित संपत्ती किंवा लॉटरीसारखा धनलाभ होण्याचे प्रबळ संकेत आहेत. पण जस पैसा येण्याआधी तुमच्या आयुष्यात एक विचित्र घटना घडेल जी तुम्हाला पैशाच्या भावापासून दूर राहण्याचा इशारा देईल. तुमच्या तिजोरीची चावी कोणाच्या हातात द्यायची याचा निर्णय विचारपूर्वक घ्या, कारण ज्या संपत्तीवर कोणाची तरी काळी नजर पडलेली असू शकते. मकर राशीच्या जातकांना आरोग्याच्या बाबतीत मात्र हा आठवडा एका मोठ्या रहस्याने भरलेला आहे. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही एकदम फिट आहात, पण गुरुजी सांगतात शरीराच्या आत काहीतरी असे शिजत आहे जे तुम्हाला ऐनवेळी दगा देऊ शकते. कामाचा प्रचंड ताण आणि
धावपळ यामुळे तुमचे मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता आहे. रात्रीच्या वेळी अचानक अस्वस्थ वाटणे किंवा न समजणारे अचानक तुम्हाला पेचात पाडू शकतात. या काळात तुम्हाला खाण्यापिण्यातून किंवा बेसावतातून एखादे जुने दुखणे डोके वर काढू शकते. हे साधे आजारपण आहे की भविष्यातील मोठ्या संकटाची नांदी हे आता पाहूया. मकर राशीच्या जातकांनो, 21 ते 26 एप्रिल दरम्यान तुमच्या आयुष्यात जे काही गोड आणि भयानक शुभ बदल होणार आहेत, त्यातून स्वतःचे रक्षण करण्यासाठी आणि भाग्योदय घडवण्यासाठी गुरुजींनी अत्यंत प्रभावी उपाय सांगितले आहेत. या आठवड्यात तुमच्यावर शनी आणि मंगळाची वक्रदृष्टी पडू नये म्हणून तुम्हाला भगवान शिव आणि संकटमोचन हनुमानाची शरण जावे लागेल. गुरुजी सांगतात, दररोज सकाळी अंघोळ केल्यावर हनुमानाला शेंदूर अर्पण करा. महादेवाला काळे तेल वाहून ओम नमः शिवायचा जप करा. लक्षात ठेवा, या काळात तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यास तुमच्यावर येणारे कोणतेही अदृश्य संकट दाराबाहेरच थांबेल. हे उपाय केवळ विधी नाहीत तर तुमच्या यशाची ढाल आहेत. तर मकर राशीच्या नशिबाचे चक्र आता फिरू लागले आहे आणि दररोज अशाच अनेक महत्त्वाच्या गोष्टी घडणार आहेत ज्यामुळे तुमचे आयुष्य बदलू शकतात. गुरुजी सांगतात, जर तुम्हाला रोजचे अचूक राशी भविष्य आणि येणाऱ्या संकटाची आगाऊ सूचना हवी असेल तर आत्ताच सबस्क्राईब बटनावर क्लिक करा. व्हिडिओच्या खाली असलेल्या त्या लाल बटनाला दाबून घंटेच्या चिन्हावर ऑल क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नशिबाचा एकही संदेश तुमच्याकडून सुटणार नाही. जर तुम्हाला तुमची कुंडली आणि गुरुजींना दाखवायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता दी लिहायला विसरू नका. लक्षात ठेवा, एक छोटीशी चूक तुम्हाला संधीपासून दूर नेऊ शकते, त्यामुळे त्वरित सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा.